श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज आहे गुरुवार, तर आजची गुरुवारची स्वामींची सेवा अशा प्रकारे केली की स्वामींच्या मूर्तीला अभिषेक घातला, गंध अक्षता वाहिल्या, अगरबत्तीने ओवाळून घेतला आणि सर्व देवांनाही अगरबत्तीने ओवाळून आरती करून घेतली. त्यानंतर उंबरठ्याचं लेपन करायचं होतं. त्यासाठी एक प्लेट घेतली, त्यामध्ये हळद घेतली, त्यामध्ये गोमूत्र टाकून घेतलं थोडं आणि गंगाजल आणि पाणी असे तिन्ही एकजीव मिक्स करून घेतलं. त्याचप्रमाणे तुम्ही हळदीचे अनेक प्रकारे निगेटिव्हिटी कमी करायला आणि घरामध्ये प्रसन्नता निर्माण करण्यासाठी उपयोग करू शकता. जसं की तुम्ही जेव्हा फरशी पुसत आहात त्यामध्ये हळद आणि गोमूत्र असं मिक्स करून फरशी पुसू शकता, जेणेकरून घरातली निगेटिव्हिटी कमी होते आणि सुख समृद्धी लाभते. तर हे जे हळदीचं लेपन आहे ते मी उंबरठ्यावर व्यवस्थित अशा प्रकारे लावून घेतलं आहे, जेणेकरून व्यवस्थित असे दिसेल. आणि तुम्हीही प्रत्येक गुरुवारी असं लावून घेत जा, जेणेकरून आपल्या घरामध्ये निगेटिव्हिटी येत नाही आणि सुख समृद्धी लाभते. लक्ष्मीची आवक वाढते, लक्ष्मी घरामध्ये नांदण्यास सुरुवात होते. तर त्यामुळे तुम्हीही प्रत्येक गुरुवारी किंवा रोजही करू शकता अशा प्रकारे. तर त्यानंतर लेपन पूर्ण झाल्यानंतर त्यावर स्वस्तिक काढलं. तुम्ही रांगोळी काढू शकता बाजूला, पण पाऊस असल्यामुळे मी नाही काढली. तर अगरबत्तीने ओवाळून घेतलं, अक्षता वाहिल्या, 5 बोटं तुम्ही उंबरठ्यावर असे खालून वरती अशी लावू शकता. त्यानंतर मी अक्षता वाहिल्या, पाया पडले आणि त्यानंतर तुळशी मातेची पूजा करून घेतली. हळद कुंकू वाहिले, अगरबत्ती वाहिली आणि दिव्याने ओवाळून घेतलं. तर हे प्रत्येक गुरुवारी केल्यामुळे घरामध्ये प्रसन्नता निर्माण होते. त्यानंतर एक लोटा पाणी घेतलं, त्यामध्ये हळद टाकून ती दाराच्या समोर अंगणामध्ये थोडासा सडा दिला. त्यामुळे हळदीचं लेपन हळदीचा सडा दिल्यामुळे लक्ष्मी घरामध्ये नांदते व्यवस्थित अशी. आणि हे हळदीचं लेपन करून स्वस्तिक काढलं दारावर. त्यानंतर प्रत्येक गुरुवारी मी श्रीसूक्त वाचते. त्यानंतर दुकानात आले आणि दुकानातही व्यवस्थित आवरून घेतलं, लादी पूजा करून घेतला. त्यानंतर देवाची पूजा करायला सुरुवात केली. तुम्हीही प्रत्येक गुरुवारी अशी पूजा करत जा. सर्वांना श्री स्वामी समर्थ.